अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। दोन मोठ्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा न होण्याचे संकेत। बीड हत्या प्रकरणामध्ये जर कुणाचा संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही। धनंजय मुंडे दोषी असेल तरच राजीनामा घेण्याची अजित पवारांची भूमिका। माझ्या राजीनाम्याबाबत अजित पवार आणि फडणवीसांना अधिकार। मी दोषी आहे की नाही हे फडणवीस आणि अजित पवारांनी स्पष्ट करावं। मंत्री धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादांनीच निर्णय घ्यावा। भाजपचा राजीनाम्याशी संबंध काय? आमदार सुरेश धस यांचा सवाल। सुरेश धस भाजपमधले खालचे कार्यकर्ते। धस काय बोलतात याच्याशी मला देणं घेणं नाही। वरिष्ठ नेत्यांचं मत महत्त्वाचं। अजित पवारांचं धसांना प्रत्युत्तर। बीड हत्या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षामधील लोक अजितदादांना आणि राष्ट्रवादीला टार्गेट का करतात? खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून अजित पवारांची पाठराखण। धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या बळावर राजीनामा द्यावा। सुप्रिया सुळेंचा सल्ला। तर सरकारला सल्ला देऊ नका, आमच्यामध्ये नैतिकता। मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवारांचं सुळेंना उत्तर। किरकोळ गुन्हा, पोराला सोडून द्या, मी बीडचा बा। वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। वाल्मिक कराडच्या ऑडिओ क्लिपचं प्रकरण खूप मोठं। भाजपचे आमदार सुरेश धस 2 दिवसात खुलासा करणार। ऑडिओ क्लिपबाबत भरपूर माहिती असल्याचा धस यांचा दावा। बीड प्रकरणामधील फरार आरोपी कृष्णा आंधळेसोबत घातपात झाला असावा। फरार कृष्णा आंधळे आता सापडेल असं वाटत नाही। आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून शंका उपस्थित। संदीप क्षीरसागर आणि कृष्णा आंधळे यांचे संबंध असतील, त्याशिवाय संदीप क्षीरसागर यांच्याकडे माहिती कशी येते? मंत्री धनंजय मुंडेंचा सवाल। मंत्री धनंजय मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर। आज रात्री दिल्लीमध्ये दाखल होणार। 2 दिवस दिल्लीतील बैठकांना देखील मुंडे उपस्थित राहणार। संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवा। आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, धनंजय मुंडे यांची मागणी। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी झिशान सिद्दीकींच्या जबाबामध्ये अनिल परब यांच्यासह काही बिल्डर्सच्या नावाचा उल्लेख। परब SRA प्रकल्पामध्ये स्वतंत्र बिल्डर्स आणण्याचा प्रयत्न करत होते, झिशान सिद्दीकींचा दावा। झिशान सिद्दीकी यांना काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे दाद मागावी। पोलीस संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील। सिद्दीकी यांच्या जबाबावर अनिल परब यांची प्रतिक्रिया। बाबांनी हत्येच्या आधी लिहिलेल्या डायरीमध्ये मोहित कंबोज यांचं नाव। हत्येदिवशी बाबा आणि कंबोज यांच्यामध्ये अर्धा तास व्हॉट्सअॅपवर संभाषण। झिशान सिद्दीकी यांच्या जबाबात दावा। बाबा सिद्दीकी माझे जिवलग मित्र होते। निवडणुकांसह विविध मुद्द्यांवर आम्ही नियमित बोलायचो। सत्य बाहेर यायला पाहिजे आणि न्याय झाला पाहिजे, मोहित कंबोज यांची प्रतिक्रिया। दाऊदशी संबंध आणि 1993च्या बॉम्बस्फोटातील सहभागामुळे अनमोल बिश्नोईकडून बाबा सिद्दीकींना मारण्याचे आदेश होते। पोलिसांच्या आरोपपत्रामध्ये मुख्य शूटर शिवकुमार गौतमचा मोठा दावा। अभिनेता सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDAकडे तक्रार। सेलिब्रिटींना देण्यात येणाऱ्या विशेष वागणुकीवर प्रश्न उपस्थित। अंतरवली सराठीमध्ये देशमुख कुटुंबियांचे 1 दिवसीय उपोषण। सरकारनं जरांगेंच्या मागण्या मान्य करून मराठा आरक्षण द्यावं, संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी लांबणीवर। सर्वोच्च न्यायालयामध्ये 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार। प्रकरण पुन्हा एकदा मेन्शन केलं जाणार। लोकसभेला शिंदे गटाकडून लढण्यासाठी तर भाजपकडून मला राज्यपाल पदाची ऑफर। ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंचा दावा, तर संजय शिरसाट यांच्याकडूनही खैरेंना ऑफर दिल्याची कबुली। राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठाची स्थापना होणार। उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय। समिती गठीत करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांसाठी आता ड्रेस कोड। शॉर्ट कपड्यांवर बंदी। भारतीय परंपरेला साजेसे कपडे भाविकांनी परिधान करावे, मंदिर प्रशासनाचं आवाहन। तिसऱ्या T20 सामन्यामध्ये विजयासाठी भारताला 37 चेंडूमध्ये 82 धावांची आवश्यकता। भारताची मदार आता हार्दिक पांड्यावर। भारताच्या सध्या 86 धावांवर 5 विकेट्स।